नमस्कार, मी शिवाजी कांबळे. SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. धीरेंद्र शास्त्री कंबरेखालचं बोलणारा टायसन आमदार संजय गायकवाड यांचा मूळ आका फडणवीस आहे. आमच्या बहुजन नायकांच्या नावाखाली यांना दंगली घडवून आणायच्या आहेत, असे रोखठोक वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक यशपाल भिंगे यांनी आज लातूर येथील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, शहर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव, ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष प्राध्यापक एकनाथ पाटील, मनपा गटनेते विजयकुमार साबदे, युवक काँग्रेस शहराध्यक्ष विष्णुदास धायगुडे, व्यंकटेश पुरी, प्रवीण सूर्यवंशी, प्रवीण कांबळे, शरद देशमुख यांच्यासह काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. म्हणजे मंडल कमिशनला विरोध करणारे आज म्हणतायत की ओबीसीचा आमचा डीएनए आहे. खोटं बोल, पण रेटून बोल, ऍडव्हर्टायझिंग करून बोल, जाहिराती करून बोल आणि केवळ फसवी करून माणसांचे मुर्दे पाडून गावागावात भांडणं लावून ही माणसं आज राज्य करतायत. कुठलाही नैतिक अधिकार ओबीसींना जवळ घेण्याचा यांना नाही. नीतिमूल्यांचा सगळा अभाव आहे. आज आमच्या महापुरुषाचे अवमान होतात. कोण आहे हा धीरेंद्र शास्त्री? धीरेंद्र शास्त्री याच व्हायरसचा एक व्हायरस आहे, आध्यात्मिक व्हायरस. कोण आहे कोरटकर? कोण आहे सोलापूरकर? कोण आहे छिंदम? कोण आहे ते लोक? कोणाचा पाठिंबा आहे? याच्यापैकी कोणाला शिक्षा झाली? काल गायकवाड जो बोलतोय, एक आमदार बोलतोय, महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमध्ये असं कधीच घडलं नव्हतं. मी 35 वर्षापासून चळवळीत काम करतो, विद्यार्थी दशेपासून काम करतो. मधु गंगवतेपासून बन्नालाल सुराणा या समाजवादी लोकांसोबत मी राहिलो, दाभोळकरांसोबत काम केलंय, पानसरे अण्णांसोबत काम केलंय. मी कितीतरी नेते जवळून बघितले. कधीही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा पद्धतीचा एक टायसन स्वरूपाचा ठोसे मारणारा आमदार, कमरेखालचं बोलणारा आमदार आम्ही पाहिलेला नव्हता. कोणी जन्माला घातलं अशा आमदारांना? त्याचा मूळ जो आका आहे तो फडणवीस आहे. आणि फडणवीसला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने या महाराष्ट्रामध्ये दंगली घडवायच्या, अहिल्यादेवींच्या नावाने या महाराष्ट्रात दंगली घडवायच्या, आमच्या सगळ्या बहुजन नायकांच्या नायिकांच्या नावाने या महाराष्ट्रामध्ये दंगली घडल्या पाहिजेत, रक्ताचे पाठ व्हायले पाहिजेत. कारण यांची सगळी परंपरा हिंसेची परंपरा आहे. या देशातला सगळ्यात पवित्र हिंदू, मी म्हणत नाही, इंग्रज अधिकाऱ्यांनी म्हटलंय, या देशातला सगळ्यात पावित्र्य राखणारा हिंदू, सगळ्यात मोठा हिंदूचा नेता कोण होता? तर तो महात्मा गांधी होता. मी म्हणत नाही इंग्रज व्हाईसरॉय होता. त्यांची हत्या गोडसेंनी केली, जे गोडसे यांच्या नायक आहेत यांच्या परंपरा. आणि त्यामुळं आम्ही हे सगळं विस्तारानं बोलतोय, त्यांच्याशी थेट संवाद साधतोय. आणि राहुल गांधी जे आम्हाला आदेश देत आहेत की ओबीसीच्या संख्येच्या प्रमाणामध्ये त्याला भागीदारी मिळेल आणि त्याला भागीदारी निश्चितपणानं मिळेल. आरक्षणाच्या नावानं ओबीसी मराठ्यांचे वाद होऊ नये याचीही मांडणी आम्ही जागजागी करतो आहोत. आणि